नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, शुभ संध्या. आज बुधवार, आज आपला भाषेचा तास. विद्यार्थी मित्रांनो, काल आपण आपल्या सोमवारच्या भाषेच्या तासाला काय शिकलो होतो? तर आपण ब हे नवीन अक्षर शिकलो. आणि काय शिकलो? तर आपण शिकलो एक वेलांटी. स्वरचिन्ह आपण पाहिलं, ज्याला आपण पहिली वेलांटी म्हणजेच ऱ्हस्व वेलांटी असं म्हणतो. आणि त्याच्याशी संबंधित चित्र आणि शब्द आपण पाहिले होते. आज आपण जो अभ्यास पाहणार आहोत तो अभ्यास असा आहे, तर आपण आपल्या पाठ्यपुस्तक पान क्रमांक 27 वरचा वेलांटी आणि काही नवीन भाग शिकणार आहोत. आज आपण शिकणार आहोत ती आहे दुसरी वेलांटी. बघा, तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे, ही आहे दुसरी वेलांटी. पहिली वेलांटी कुठे होती? डाव्या साईडला होती. आणि दुसरी वेलांटी म्हणजेच त्याला ऱ्हस्व वेलांटी म्हणतात. ही ऱ्हस्व वेलांटी कुठच्या साईडला असते? उजव्या बाजूला, अक्षराच्या उजव्या बाजूला दिली जाते. याला म्हणतात काय? दुसरी वेलांटी. नीट लक्षात ठेवा बरं, ही आहे दुसरी वेलांटी. आता आपल्याला पुस्तकामध्ये काय दिलेलं आहे? तर दुसरी वेलांटी लावून एक शब्द दिला आहे, एक अक्षर दिलेलं आहे. ओळखा बरं, या अक्षराचं नाव काय आहे? आलं का ओळखता? या अक्षराचं नाव आहे ना, ओळखलं, व्हेरी गुड, म. हे काय अक्षर आहे? म. या अक्षराला आपल्या पुस्तकात ही जी वेलांटी आपण मगाशी पाहिली, ही वेलांटी लावून दाखवली आहे. बघा, ही वेलांटी आपल्याला त्याला जोडून लिहायची आहे. ही वेलांटी मला जोडून लिहा असं म्हटलेलं आहे. आता मला ही निळ्या रंगाची वेलांटी जोडली, तेव्हा त्याचा उच्चार काय कायला येतो माहिती आहे? मी. काय कायला येतो? मी. मला दुसरी वेलांटी लावल्यावर ते अक्षर कसं वाजायचं? मी. ओके. आता बघा पुढे काय म्हटलंय. पुढे आपल्याला पुस्तकात म्हटलंय खालील दिलेल्या, म्हणजे खाली काही अक्षरं दिले, जी आपण अक्षरं मागच्या तासाला शिकलो आहोत. आपल्या पुस्तकात पहिल्यापासून जी अक्षरं शिकलो त्यांना ही वेलांटी जोडून लिही असा काय दिलेला आहे? एक नवीन प्रश्न दिलेला आहे. आता हे अक्षर कोणतं आहे? ओळखा बरं. हा आहे क. आता क ला आपल्याला काय जोडायला सांगितलंय? तर आपल्याला दुसरी वेलांटी जोडायला सांगितली. बघा इथे कशी क ला दुसरी वेलांटी जोडून दाखवली आहे. मग या अक्षराचं वाचन कसं करायचं? क ला आपण दुसरी वेलांटी लावली तर त्याचा उच्चार होतो की. त्याचा उच्चार होतो की. आता पुढचं अक्षर आपण कोणतं शिकलो? म. हे कोणतं अक्षर आहे? म या अक्षराला आपण दुसरी वेलांटी लावली तर त्याचा उच्चार होतो, तर ते कसं वाचायचं? मी. आपण मी म्हणतो ना, मी पण आलो होतो, मी पण गेलो होतो, त्यातला हा मी आहे. मी. मला दुसरी वेलांटी मी. आता हे कोणतं अक्षर आहे? ओळखा बरं. बरोबर, हे अक्षर आहे ल. हे अक्षर आहे ल. आता ल या अक्षराला आपण दुसरी वेलांटी लावली तर त्या अक्षराचं वाचन काय होणार? ली. काय होणार? ली. बरोबर. चला, आता पुढचं अक्षर कोणतं आहे? ओळखा बरं. हे आपण शिकलेलो आहोत, हे पण अक्षर. हे अक्षर आहे घ. हे अक्षर आहे घ. मग घ या अक्षराला आपण जर दुसरी वेलांटी लावली तर ते कसं दिसणार? असं. आणि त्याचा उच्चार कसा ऐकू येणार? घी. घी. ओके. आता पुढचं अक्षर आपण कोणतं शिकलो? हे अक्षर आहे र. हे अक्षर कोणतं आहे? र. आता र या अक्षराला दुसरी वेलांटी लावली तर ते कसं वाचायचं? री. कसं वाचायचं? री. आता पुढचं अक्षर आपण कोणतं शिकलो? र नंतर कालच शिकलो सोमवारच्या तासाला. हे अक्षर कोणतं आहे? ब. कोणतं अक्षर आहे? ब. आता ब या अक्षराला दुसरी वेलांटी आपण जर लावली तर ते अक्षर कसं बनणार? अशा प्रकारे. ब ला वेलांटी लावली, त्याचे वाचन कसं करायचं? बी.
काय करायचं? बी. ओके. अशा प्रकारे आपल्याला आपल्या पुस्तकामध्ये क, म, ल, घ, र आणि ब या अक्षरांना ही दुसरी वेलांटी जोडायला सांगितली होती. आपण ती लावून तुम्हाला मी दाखवली. आता पुढे काय दिलंय? वाच आणि लिही. शब्द वाचायचा आणि तो लिहून काढायचा वहीमध्ये. चला तर मग आता कोणते कोणते शब्द दिलेत वाचूया. बघा, पहिला शब्द आता आपण काना पण शिकलो आहोत. मला काना लावलाय, मला दुसरी वेलांटी लावली आहे. मग शब्द काय वाचायचा? मामी, मामी. आता कला काना लावलाय, कला दुसरी वेलांटी लावली आहे. शब्द कसा वाचायचा? काकी, काकी. आता बघा, ल ला दुसरी वेलांटी लावली आहे आणि ल ला काना लावलाय, हो की नाही? मग शब्द कसा वाचणार? ल ला वेलांटी म्हणजे ली ला, लीला. पुढचा शब्द कोणता आहे बघा? घ आणि र ला वेलांटी लावली आहे दुसरी. घ ला काहीच नाही लावलं आहे, घ नुसताच आहे. आणि र ला मात्र पुढे स्वरचिन्ह कोणतं लावलं आहे? वेलांटीचं. म्हणून तो शब्द कसा वाचायचा बरं? घरी, घरी. पुढचा शब्द दिलाय बघा. अ ला काना लावलाय, आ झाला, आपण शिकलो आहोत. आणि ल ला दुसरी वेलांटी लावली आहे. शब्द कसा वाचायचा? आली, आली. अजून काही शब्द मी तुम्हाला सांगते एक दोन. ब आपण शिकलो. ब ला काना लावलाय, क ला दुसरी वेलांटी लावली आहे, बरोबर की नाही? ब ला काना लावलाय आणि दुसरी वेलांटी लावली आहे. बघा, हा ब आहे, त्याला काना लावलाय आणि क ला दुसरी वेलांटी लावली आहे. मग शब्द काय वाचायचा? बाकी. काय येणार? बाकी. आता पुढचा शब्द काय आहे बघा. पहिलं काय दिलंय? ब आणि र ला दुसरी वेलांटी लावली आहे. बरी झाला, ब आणि रई. शब्द काय वाचायचा? बरी. शब्द काय वाचायचा? बरी. ओके. तर अशा प्रकारे आपण हे सगळे शब्द वाचले. पुन्हा एकदा शब्द मी हे वाचून दाखवते. मामी, काकी, लीला, घरी, आली, बाकी, बरी. ओके. आता पुढे परत आपल्याला एक प्रश्न दिलाय पुस्तकामध्ये. वाच, लिही. काय म्हटलंय? वाच, लिही. आता हे दोन्ही शब्द आपले झालेले आहेत. व झालेला नसेल तरी हा व आहे, पण त्याला काना आणि च आहे. वाच, लिही. वाच आणि लिही. ओके. चला, आता काय सांगितलंय बघा. आता आपण कोणती कोणती अक्षरं शिकलो ती इथे लिहून दिलेली आहेत. आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा एक घर काढलं आणि त्यात लिहून दिलं आहे. हे कोणतं अक्षर आहे? क. हे कोणतं अक्षर आहे? म. हे कोणतं अक्षर आहे? ल. हे कोणतं अक्षर आहे? घ. हे कोणतं अक्षर आहे? र. हे कोणतं अक्षर आहे? ब. आता आपल्याला काय सांगितलं आहे की आपल्याला 3 स्वरचिन्ह आपण शिकलो. पहिलं कोणतं स्वरचिन्ह? काना, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी, बरोबर? हा काय आहे? हा आहे काना, पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी. आता ही तिन्ही स्वरचिन्ह आपल्याला प्रत्येक अक्षराला लावायची आहेत आणि त्या अक्षरांचं वाचन करायचं आहे. बघा, आता आपल्याला पहिलं दिलेलं आहे. क ला काय केलं इथे? गोल केलेला आहे. क ला काय केलं आहे? गोल केला आहे. आणि क या अक्षराला आपल्याला ही सगळी स्वरचिन्ह लावून दाखवली आहेत. बघा, क ला काना लावला, का. क ला पहिली वेलांटी लावली, की. क ला दुसरी वेलांटी लावली की त्याचा उच्चार होणार की. ओके. म्हणजे आपण यांचं वाचन कसं करणार? का, की, की. का, की, की. झालं. आता क ला लावून झालं. आता आपण पुढचं अक्षर बघूया. म. आता इथे कुठच्या अक्षराला गोल केलेला आहे बघा? म या अक्षराला गोल केला आहे. म ला काना लावला, मा. म ला पहिली वेलांटी, मी. म ला दुसरी वेलांटी, मी. बरोबर? असं त्याचं वाचन करायचं आहे. बघा परत. म ला काना, मा. म ला पहिली वेलांटी, मी. म ला दुसरी वेलांटी, मी. चला, आता पुढचं अक्षर बघूया.
पुढचं अक्षर कोणतं गोल केलेलं दिसते तुम्हाला? ल. ल या अक्षराला ही तिन्ही स्वरचिन्ह लावूया आणि वाचन करूया. आता यांनी लावून दाखवली स्वरचिन्ह. ल ला काना ला, ल ला पहिली वेलांटी ली, ल ला दुसरी वेलांटी ली. ओके, बघा पुन्हा एकदा बघा. ल ला काना ला, ल ला पहिली वेलांटी ली, ल ला दुसरी वेलांटी ली, ला ली ली. ओके, चला आता पुढे जाऊया. पुढचं अक्षर आहे कोणतं गोल केलं आहे? कोणतं अक्षर दिसते तुम्हाला? घ. कोणतं अक्षर दिसते? घ. आता घ ला आपल्याला स्वरचिन्ह लावायची आहेत. घ ला काना घा, घ ला पहिली वेलांटी घी, घ ला दुसरी वेलांटी घी. ओके, परत वाचूया. हा आहे घ. घ ला काना घा, घ ला पहिली वेलांटी घी, घ ला दुसरी वेलांटी घी. ओके, घ घा घी घी. ओके, वाचन समजलं? आता घ नंतर कोणता शब्द दिलाय? र दिलाय. तर र बघूया. तर र ला गोल केलाय पहा. हा आहे र. र ला काना रा, र ला पहिली वेलांटी री, र ला दुसरी वेलांटी री. ओके, पुन्हा बघा. र. र ला काना रा, र ला पहिली वेलांटी री, र ला दुसरी वेलांटी री. पुन्हा पहा. र, रा, री, री. ओके, पहिली वेलांटी असं सारखं बोलायचं नाही, तर आपण तो डायरेक्ट ओळखायला पण शिकायचा आहे. आता पुढचं अक्षर कोणतं आहे? शेवटचं अक्षर ब. कोणतं अक्षर आहे? आहे ब. ब ला काना बा, ब ला पहिली वेलांटी बी, ब ला दुसरी वेलांटी बी. पुन्हा पहा. ब. ब ला काना बा, ब ला पहिली वेलांटी बी, ब ला दुसरी वेलांटी बी. पुन्हा पहा. ब. बा बी बी. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे? अशा प्रकारे आपल्याला पुस्तकामध्ये पूर्ण एक असा तक्ता बनवून दिला आहे. बघा. क, का, की, की. बघा वरती स्वरचिन्ह दिली आहेत. ही का, काना पहिली वेलांटी आणि दुसरी वेलांटी. मग दिला क. मग या क ला आपण काना लावला, का झाला. पहिली वेलांटी लावली की झाली, दुसरी वेलांटी लावली की झाली. म, मा, मी, मी. ल, ला, ली, ली. घ, घा, घी, घी. र, रा, री, री. ब, बा, बी, बी. ओके, अशा प्रकारे काय करायचं आहे? तुम्ही पुस्तकामध्ये तो 27 पानावरचा जो तक्ता आहे तो पूर्ण करायचा आहे. आणि ही क ची 3 स्वरचिन्ह हे एवढं दिलेलं दिसते की नाही? हे संपूर्ण तुम्हाला पान, हे संपूर्ण पान जे आहे ते लिहून काढायचं आहे. हा पूर्ण चार्ट लिहून काढायचा आहे. आणि वर जे शब्द दिलेले आहेत ते फक्त लिहून काढायचे आहेत. हे एवढंच लिहून काढायचं आहे, कारण वरतीसुद्धा स्वरचिन्ह तुम्हाला लिहून दिलेली आहेत, तीच खाली तक्त्यात लिहायची आहेत. त्यामुळे आज लिखाणाचं काम करायचं काय की हा फक्त तक्ता लिहायचा आहे पूर्ण. आणि मगाशी जे आपण शब्द वाचले की नाही ते शब्द आपण काय करणार आहोत? लिहून काढणार आहोत आणि मोठ्याने वाचणार आहोत. ओके, आता बघा. तर अशा प्रकारे आज आपण पान क्रमांक 27 वरचा अभ्यास पाहिला. हे पुस्तकाचं तुमचं पान आहे. तुम्ही काय काय अभ्यास करायचा आहे? फक्त हा संपूर्ण जो चार्ट दिसतोय की नाही तुम्हाला, हा संपूर्ण चार्ट हा लिहून काढायचा आहे. हे शब्द आहेत ते लिहायचे आहेत बस. आणि हे स्वरचिन्ह जे आहे ते पानभर लिहायचं आहे, कारण तुम्हाला दुसऱ्या वेलांटी देताना त्याचा सराव झाला पाहिजे म्हणून. कळलं? हे जे मी केलेलं आहे एवढं जे निळ्या रंगाने तुम्हाला दिसते तेवढंच लिहून काढायचं आहे. घरचा अभ्यास समजला? सगळं लिहित बसायचं नाही, यात सगळंच आहे. ठीक आहे.
तर अशा प्रकारे आजचा हा पाठ क्रमांक 27 वरचा भाग तुम्हाला नक्कीच समजला असेल. सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि पूर्ण अभ्यास करून मला पाठवायचा आहे. ठीक आहे. आता कदाचित उद्यापासून तुम्हाला आणि गणपतीची सुट्टी असणार आहे. त्यामुळे गणपतीच्या सुट्टीमध्ये सर्वांनी नीट व्यवस्थित स्वतःचा जीव सांभाळून घराबाहेर पडायचं आहे. आणि जी काही सुट्टी गणपतीची तुम्हाला दिली जाणार आहे त्याची तारीख तुम्हाला सूचनेमध्ये पाठवली जाईल. एक साधारणपणे 14 तारीखपर्यंत गौरी विसर्जनपर्यंत तुम्हाला सुट्टी असणार आहे आणि 15 तारीखपासून सर्वांनी पुन्हा ऑनलाईन तासाला हजर राहायचंच आहे. नाहीतर काही मुलं अनंत चतुर्दशीपर्यंत गावी जाऊन बसतात, अभ्यास करत नाहीत आणि मग सांगतात आमचे सण होते, आम्हाला गावी जावं लागलं. तर अशी कारणं पालकांनी आणि मुलांनी द्यायची नाही अभ्यासाच्या बाबतीत. ठीक आहे. तर आजचा हा भाषेचा आपला तास इथेच संपलेला आहे. उद्यापासून तुम्हाला गणपतीची जरी सुट्टी सुरू झाली तरी आपली सप्टेंबरच्या 21 तारखेपासून साधारणपणे परीक्षा सुरू होते. टाईमटेबलप्रमाणे जी तारीख असेल तो दिलेला अभ्यास सगळ्या विषयांचा दिलेला आहे अभ्यासक्रम. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांचा पालकांनी अभ्यास करून घ्यायचा आहे. यावेळेला मुलांचे लेखी पेपर असणार आहेत. मुलांना ते हातानेच लिहायचे आहेत, कारण ऑनलाईन टेस्ट घेतली की पालकच पेपर सोडवतात. त्यामुळे ते मुलांना हाताने लिहायचे आहेत. त्यामुळे सर्व विषयांचा सखोल अभ्यास सुट्टीमध्ये मुलांचा वेळात वेळ काढून पालकांनी घ्यायचा आहे. सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आपला जीव सांभाळा. कोरोनाच्या काळामध्ये बाहेर पडू नका, अवास्तव बाहेर पडू नका, गरज नसताना बाहेर पडू नका. सण आनंदाने साजरा करा आणि आनंदाने सुट्टीवरनं परत या. अशा प्रकारे आजचा तास इथे संपला. धन्यवाद.